नमस्कार श्रोते हो. परिसरच्या आजच्या भागामध्ये सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी कुंडीकर सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण बीजस्थळे याविषयी उपयुक्त माहिती जाणून घेणार आहोत. संकलन आणि निवेदन आहे अण्णा जगताप यांचं. भारत भ्रमण करत असताना वेगवेगळे राज्य बघितली. ज्या राज्यातील डोंगर, किल्ले, शेती, शेतकरी, खाद्यपदार्थ आणि निसर्ग डोळे भरून बघितला. सिक्कीमपासून ते कन्याकुमारीपर्यंत भारताचा प्रवास केला. सिक्कीममधील निसर्ग सौंदर्य डोळ्यांचं पारणं फेडणारा. खाली हिरवळ तर माथ्यावर बर्फच बर्फ. गंगटोक सारखं स्वच्छ सुंदर शहर भारतात नाही. नैसर्गिक सेंद्रिय पद्धतीने झाडांचं उत्पादन घेणारे राज्य. उंच उंच डोंगरदऱ्या, डोंगरांच्या पायऱ्यावर शेती पिकवली जाते. गंगटोकचे महात्मा फुले मार्केट म्हणजे उत्तम बाजाराचा नमुना. प्रदूषणमुक्त राज्य ठेवण्यासाठी सिक्कीम अव्वल क्रमांकावर. भूमी प्रदूषण, जल प्रदूषण, वायू प्रदूषण तर सोडाच, अगदी ध्वनी प्रदूषण सुद्धा होऊ दिल्या जात नाहीत. गाडीचे हॉर्न वाजवायला सुद्धा बंदी आहे. वळण आल्यानंतर हॉर्न वाजवण्यासाठी वेळ पडू नये म्हणून वळणावरती वेगवेगळ्या प्रकारचे आरसे बसवलेले आहेत, ज्या आरशात बघून हळुवारपणे गाडी चालवायची असते. निसर्गातील वेगवेगळ्या औषधी वनस्पती येथे उपलब्ध आहेत. चीन, नेपाळ, भूतानच्या मधोमध हे राज्य आपली वेगळी ओळख करतं. मरुस्थळ राजस्थानमध्ये, थारचे वाळवंट हे एक दुसरं त्याचं नाव. नजर पुरेल तिथपर्यंत राजस्थानमध्ये वाळूच वाळू, क्षितिजापर्यंत वाळूचे ढिगारं. किल्ल्यांचे उत्कृष्ट नमुना म्हणजे जैसलमेर, सोनेरी किल्ला, जोधपूर, जयपूर, चित्तोडगड, झील का शहर म्हणून ओळखलं जाणारं उदयपूर, आरबीय तंबू, जैसलमेरची अविस्मरणीय ठिकाणं, अशा अनेक प्रदेशामध्ये आम्ही जाऊन आलो. खाली दक्षिणेकडे गेलो तर केरळातलं पाणीच पाणी. एकीकडे उंच उंच डोंगर, बर्फ, दुसरीकडे वाळूचा ओसाड प्रदेश, तिसरीकडे पाणीच पाणी. केरळचा सगळा भाग बहुरूपी असलेला भारत. केरळात उतरल्यानंतर मसाल्याच्या पदार्थाने विपुल असलेला हा प्रदेश वास्को द गामानं शोधून काढला असं म्हणतात. कोझिकोडाला तो उतरला होता म्हणजे आम्हालाच त्यानं आमच्या देशात असलेल्या वनस्पती सांगितल्यात असा भ्रम आम्ही तयार करून घेतले. मुनार पर्वतरांगा, त्यावर चहाची मळे, लवंगापासून इलायचीपर्यंत, हत्तीपासून चित्रांपर्यंत नटलेला हा प्रदेश. समुद्रातील लाकडी बोटीवर पर्यटन करणारी पर्यटक. किती किती सुंदर आहे भारत. कोइंबतूर, मदुमलाई, त्यानंतर कन्याकुमारी, रामेश्वरम, कोडाईकनाल, उटी, मैसूर, तिरुपती, मद्रासचा हा पट्टा जो आहे किती सुंदर. डॉक्टर विश्वेश्वरय्या यांनी कृष्णा नदीवर बांधलेलं कृष्णसागर हे धरण, या धरणाच्या पायथ्याला असलेले वृंदावन गार्डन म्हणजे साक्षात पृथ्वीवर उतरलेला स्वर्ग. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत फिरत असताना हे सगळं बघितलं. नंतर महाराष्ट्रातही खूप अशा जागा आहेत की ज्या बघण्यासारख्या आहेत. कोकण पट्ट्याला लागूनच असलेला किनारपट्टा, अलीकडे सह्याद्रीच्या उंच उंच रांगा, त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाऊलखुणा आजही ताज्या आहेत. किल्ले रायगड, शिवनेरी, देवगिरी सारखे शेकडो किल्ले, माथेरान, महाबळेश्वर, चिखलदरा, मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक यासारखी औद्योगिक शहरं, डेक्कनच्या या पठारावर बेसॉडपासून तयार झालेली काळी खाप माती. भारतात कोणत्याच राज्यात इतकी सपाट अवस्थेमध्ये शेती सापडणार नाही. विदर्भ, मराठवाडा, खानदेश या भागात ज्या पद्धतीनं विपुल शेती आहे, तशी शेती अख्ख्या भारतात कुठे पाहण्यात आलेली नाही. आणि असे बीजस्थळं निर्माण करण्याचं काम सुरू केलेलं आहे. आज बऱ्याच ठिकाणी वृक्ष लागवड होऊन ती 20, 25, 50 फुटापर्यंत काही झाडं गेलेली आहेत. आपल्याही बाजूला रिकाम्या जागा बघा आणि बीजस्थळं तयार करा. ही बीजस्थळं पुढच्या अनेक पिढ्यांना जगू शकतात. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण परिसर कार्यक्रमाअंतर्गत बीजस्थळे याविषयी उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती ऐकलीत. संकलन आणि निवेदन होतं अण्णा जगताप यांचं. सादर करते सदानंद कांबडी. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरं आहे तर श्रोते हो, भेटूयात उद्याच्या परिसर कार्यक्रमामध्ये. नमस्कार.